श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शिवपुराणानुसार प्रदोष व्रतावर भगवान शिवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी ही महादेवांना समर्पित आहे. या दिवशी महादेवांसोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण तर होतात, पण जीवनातील सर्व संकटांपासून सुद्धा मुक्तता मिळते. कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी प्रदोष व्रत देखील केले जाते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार माघ महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत हा 10 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी पाळला जाणार आहे. सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष व्रत असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्याच्या शेवटच्या प्रदोष व्रताला त्रिपुष्कर योग, प्रीती आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी पुनर्वसू नक्षत्राची देखील शक्यता आहे. या योगांमध्ये महादेवांची पूजा केल्याने भक्तांना सर्व त्रासांपासून मुक्तता देखील मिळते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच सोमप्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करण्यात अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप हा करायचा. कारण असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची. जर तुम्ही व्रत करणार असतील तर हातात पाणी, फुलं आणि अक्षता घेऊन व्रताचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिव मंदिरात किंवा घरातच भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठान करायची आहे. शिव कुटुंबाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता आपल्याला प्रदोष व्रताची कथासुद्धा पठण किंवा श्रवण करायची आहे. त्यानंतर तुपाच्या दिव्याने पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची आरती करायची. शेवटी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. आणि आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल क्षमा याचनाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. म्हणूनच अशा काही विशेष तिथी असतात, त्या तिथींना आवर्जून आपल्याला गोसेवा ही करायची. आता ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी, जर तुमच्याकडे गाय असेल तर घरच्या घरी करू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे.
गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायची, तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. आणि त्यानंतर जी वस्तू गायीला आपल्याला खायला द्यायची ती म्हणजे चपाती किंवा तुम्ही एक भाकरी तयार करायची. कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता छानशी आपल्याला चपाती ही तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला त्या चपातीवर आवर्जून थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे. काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. तसेच महादेवांना सुद्धा काळे तीळ हे अर्पण करतात. तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आणि तीळ वापरल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला एक छोटासा खडा जो आहे गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होत असतो. तर अशी ही गोड चपाती जी आहे ती आपल्याला गोमातेला खायला द्यायची. आता काही कारणास्तव तुम्हाला चपाती देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा गाईला खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. आता आपल्याला काय करायचं, आपल्या दोन्ही हातामध्ये चपाती घ्यायची आणि आपल्या हातातनं गाईला चपाती किंवा तुम्ही हिरवा चारा जो आहे तो खायला देऊ शकतो. कारण असं म्हटलं जातं गाय जी आपल्या हातातनं ह्या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ते इडापिडा आहेत, दोष आहेत, ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गोमातेला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं. त्यानंतर जर गाय हात लावून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.